नमस्कार TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी घेऊन आलेलो आहे. बघा, फेब्रुवारीमध्ये खात्यात जमा होणार एवढी रक्कम. कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा. बघा, आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता नेमके हे पैसे कशाची जमा होणार आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीन पाहिलो आहे. शेतकऱ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट. फेब्रुवारी 2025 मध्ये खात्यात जमा होणार एवढी रक्कम. तर बघा, शेतकऱ्यांसाठी जी नवीन वर्ष लागलेलं आहे 2025 मध्ये, या फेब्रुवारी महिन्यामध्ये खात्यात पैसे जमा होणार आहे. ही सर्वात मोठी रक्कम असणार आहे. तर त्याबद्दलच आता आपण माहिती बघणार आहोत की कोणती ही रक्कम असेल, काय शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट आहे नवीन वर्षाचं, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट मिळणार आहे. तर बघा, जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी असेल अशा लाभार्थ्यांना आता नवीन वर्षाची मोठी भेट भेटणार आहे. खरे तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि 19वा हप्ता कधी येणार याची सर्वच शेतकऱ्यांना आतुरता आहे. तर बघा, खरं म्हटलं तर काय की या योजनेअंतर्गत आतापर्यंत आपल्याला 18 हप्ते हे भेटलेले आहेत आणि आता आपल्याला 19वा हप्ता कधी भेटणार आहे, तर याची आपल्याला उत्सुकता आहे की बाबा आपल्याला आता 19वा जो हप्ता आहे तो आपल्याला कधी भेटणार, याची सर्व शेतकऱ्यांमध्ये काय आतुरता आहे. देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना चालवली जाते. तर बघा, देशातील शेतकऱ्यांसाठी जी आर्थिक गरज आहे हे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही जी योजना आहे ही चालवली जाते. ही एक पूर्णपणे केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. तर बघा, ही जी योजना आहे ही पूर्णपणे केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या योजनेसाठी लागणारा सर्व पैसा केंद्र सरकार देते. तर बघा, या योजनेसाठी लागणारा जो खर्च आहे हा खर्च संपूर्ण केंद्र सरकार उचलते. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात. तर बघा, या योजनेअंतर्गत काय होतं की जे आपण म्हणतो मोदीचे पैसे कधी येणार आहे, 19 हप्ता कधी येणार, तर त्याबद्दलच आपण माहिती बघणार आहोत. बघा, या योजनेच्या माध्यमातून आपल्याला दरवर्षी काय होतं, 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाहीत. तर बघा, हे जे पैसे आहे हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी हे मिळत नाही. 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. तर बघा, काय होतं की आपल्याला एकदम 6,000 न दिले जाता 500 रुपये महिना दिला जातो आणि हा जो 500 रुपये महिना आहे हा दर 2 ते 3 महिन्यानंतर आपल्याला दिला जातो. म्हणजे असून आपल्याला एका हप्त्यामध्ये आपल्याला 2,000 रुपये भेटते. आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने एकूण 18 हप्ते देण्यात आलेले आहेत. तर बघा, आतापर्यंत काय झालेलं आहे की या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 2,000 रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने काय झालेलं आहे की 18 हप्ते त्यांना देण्यात आलेले आहेत. म्हणजेच ज्या शेतकऱ्याने या योजनेच्या अगदी सुरुवातीपासून लाभ घेतला आहे त्याला आत्तापर्यंत 36,000 रुपये मिळाले आहेत. तर बघा, काय झालेलं आहे की आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी या योजनेचा अगदी सुरुवातीपासून जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला असेल तर आत्तापर्यंत तुम्हाला काय झालेलं आहे की 36,000 रुपये जे आहेत ते मिळालेले आहेत. दरम्यान आता या योजनेचा 19 हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. तर बघा, आता जो आपला 19वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे, तर याबाबतच आता आपल्यासमोर एक माहिती आलेली आहे. बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. तर बघा, जी योजना आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, या योजनेअंतर्गत काय होतं की शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये हे दिले जातात, जे 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. तर बघा, हे जे पैसे आहे हे समान 3 हप्त्यांमध्ये आपल्याला दिले जातात. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये वितरित केले जातात. PM किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा झालेले आहेत. 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. तर बघा, जो आपला 18वा हप्ता आहे हा 18वा हप्ता जे पात्र शेतकरी आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा जो 18वा हप्ता आहे हा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये हा जमा झालेला आहे. प्रत्येक 4 महिन्यांनी या योजनेचा पैसा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मावतो. यानुसार 19वा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल अशी अपेक्षा आहे. तर बघा, जो आपला 19वा हप्ता आहे हा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात येईल असे एक 19 म्हणजे जो फेब्रुवारी महिना आहे या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे येणे हे अपेक्षित आहे, अशी एक माहिती आपल्या समोर येत आहे. पण याला अजून अधिकृत दुजोरा मिळाला नाही. पण ही आपली माहिती आहे. पण अजून सध्या सरकारने असे सांगितले नाही की बाबा तुम्हाला फेब्रुवारीमध्येच पैसे भेटेल, असं सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही. ही फक्त आपली एक हे आहे, आपण सांगू इच्छितो.
मागील हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आलेला होता. बघा, जो मागील हप्ता आहे म्हणजे 18वा हप्ता, हा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्याला भेटलेला आहे, आपल्या खात्यामध्ये आलेला आहे. म्हणून 19वा हप्ता फेब्रुवारीमध्ये येईल असे म्हटले जात आहे. बघा, म्हणून काय झालं की दर आपल्याला 2 ते 3 महिन्यानंतर पैसे भेटते. आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे 5 महिन्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये हे पैसे येऊ शकते. म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे 2,000 जे आहे ते आपल्या खात्यामध्ये येऊ शकते. यामुळे आता PM किसान योजनेचा 19वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. तर बघा, आता यामुळे काय होणार आहे की जो 19वा हप्ता आहे, हा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे हे आता हे पाहण्यासारखे ठरणार आहे. आपल्या माहितीनुसार काय होणार आहे की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे जे पैसे आहे PM किसान योजनेचे, हे पैसे जमा होऊ शकतात. पण सरकार आता आपल्याला कधी सांगते की तुमच्या अकाउंटमध्ये या तारखेला PM किसान योजनेचे पैसे होते, आता पाहण्यासारखं होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला काय वाटतं की याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांनाही माहिती मिळेल. तर चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.